संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी का घेतली? तर संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली. कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 1296 गुरुवार या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीच्या इंद्रायणीच्या काठी संजीवनी समाधी घेतली. दिवाळी आटोपली की कार्तिक महिन्यात वारकऱ्यांना आळंदीचे वेध लागतात. संत ज्ञानेश्वरांनी याच महिन्यात आळंदीमध्ये संजीवनी समाधी घेतली. या संजीवनी समाधीचे यंदा 726वे वर्ष आहे. संजीवनी समाधी हा हिंदू धर्मातील देहत्यागाचा एक प्रकार आहे. ही प्राचीन प्रथा आहे. या स्वेच्छेने खोल ध्यानाच्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर नश्वर शरीराचा त्याग केला जातो. संजीवनी समाधीची स्थिती अत्यंत कमी योग्यांना साधता येते. संत ज्ञानेश्वर हे संजीवन समाधीचे सर्वात प्रसिद्ध असे उदाहरण आहे. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीमध्ये जाण्याचे ठरवल्यानंतर समाधीची पूर्ण तयारी नामदेव महाराजांच्या मुलांनी केली. संजीवनी समाधीबद्दल ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यातील संबंधाबद्दल सांगितले आहे. विश्वाला तत्वज्ञानाचे धडे शिकविणाऱ्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपला संजीवनी समाधी दिन निश्चित केला होता. आजची पहाट म्हणजे आळंदीकरांसाठी डोळ्यातून टपटप अश्रू ढाळणारा दिवस ठरला होता. माऊलींचे अवतार कार्य संपल्याने त्यांना हा तात्पुरता कल्याणासाठी मिळालेल्या देहाची आणि आत्म्याची मोकळीक करायची होती. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणो. जनसामान्याला त्याचा देह, घर, संपत्ती, पद, प्रतिष्ठेचा अभिमान असतो. पण या देहाचे घर किती दिवस टिकणारे आहे, त्याचा मालक कोण आहे हे ठाऊक नसते. सामान्यतः लोक जिवंत समाधी व संजीवनी समाधी यामध्ये गल्लत करतात. त्यामुळे कोणा एका महात्म्याने जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवनी समाधीच म्हणतात. संजीवनी समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूप वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्मांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरु कृपेने ज्ञात असली तरी श्री भगवंताच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवनी समाधी घेतलेली आहे. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माऊलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे असे म्हणा हवे. तर संजीवनी समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्री संत नामदेव महाराजांनी माऊलींच्या समाधी वर्णनाच्या आपल्या अभंगात केलेला आहे. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माऊलींची पूजा झाल्यावर एकीकडून श्री निवृत्तीनाथ व एकीकडून श्री भगवंतांनी हाताला धरून माऊलींना त्या समाधी विवराच्या आत नेले. तेथील आसनावर बसून माऊलींनी डोळे मिटून 3 वेळा नमस्कार केला, भीममुद्रा लावली आणि ते संजीवनी समाधीत गेले. त्यानंतर श्री पांडुरंग व श्री निवृत्तीनाथ बाहेर आले. संजीवनी समाधी साधण्यासाठी तत्वांमध्ये नाथ संप्रदाययुक्त पद्धतीने लय केला जातो. सद्गुरु श्री माऊलींनी समाधी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी तत्वाचा जल तत्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाश तत्वात लय झाला. आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी, चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी व जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. तेजतत्व ही लय पावल्यावर समोरची जी तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नाद रूपाने प्रचिती शिल्लक राहिली.
ते वायू तत्वही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माऊलींची संजीवनी समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले। संजीवनी समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी देहत्याग केला, त्याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते। मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील। संजीवन समाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत। जिवंत समाधी आणि संजीवनी समाधी यात हाच फार मोठा फरक आहे। नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा 5 भौतिक देह कालांतराने विघटन पावतो, कारण तो असा तत्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो। ही माहिती नसल्यामुळे सामान्य लोक जिवंत समाधीला संजीवनी समाधी म्हणतात, परंतु आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनीच अशी संजीवन समाधी घेतलेली आहे। म्हणूनच सद्गुरू श्री माऊलींची ही संजीवन समाधी एकमेवाद्वितीय म्हटली जाते। इथे कोणाचाही महात्म्यांची मी श्री माऊलींशी तुलना करत नाहीये। जिवंत समाधी घेतलेले सर्व महात्मे श्री माऊलींसारखेच थोर आणि पूजनीयच आहेत। फक्त जो वास्तविक भेद आहे दोन्हीतला तेवढाच मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय। कृपया कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये। माऊलींच्या समाधीला नित्यतीर्थ म्हणतात। हे कधीच नष्ट न होणारे असे कालजयी तीर्थ आहे, म्हणून ते नित्यतीर्थ होय। श्री माऊलींचे समाधी विवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे। तेथे 5 भौतिकताच नाही कसलीही, त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा 5 भौतिक देह उपयोगाचा नसतो। तेथे केवळ दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो। या समाधी विवराला कालाचा स्पर्शच नाही, तिथे काळ कार्यच करत नाही। त्यावेळी आत वाहिलेली फुले आजही जशीच्या तशी टवटवीत आहे। त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्यही 750 वर्षे उलटली तरी जशाचा तसाच आहे। सद्गुरू श्री माऊलींच्या कृपेने या समाधी विवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ बोटावर मोजण्या इतक्या सत्पुरुषांनाच लाभलेले आहे। पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दशः एकच आहे। माऊलींच्या समाधी सोहळ्यास श्री संत जनाबाई उपस्थित नव्हत्या, म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या त्यावेळी माऊलींनी त्यांना संजीवनी समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्य दृष्टीने पुन्हा दाखवला होता। श्री माऊलींचे त्यांच्यावर पुत्रव्रत प्रेम होते, म्हणून जनाबाईसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली। श्री संत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच। माऊलींच्या गळ्याला टोचणारी अजान वृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधी विवरात गेले होते। त्यानंतर साधारणपणे 200 वर्षापूर्वी श्री चिदंबर महास्वामींच्या शिष्या श्री संत विठाबाई महाराजांना श्री माऊलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले। विठाबाईंचे अभंग तर त्यामधला एक अभंग ज्ञानेशांची समाधी स्थिती पुनच्च येणे देहावरती, याची घेतली प्रचिती त्रिशतकोत्तर नाथांनी। पूर्वजांनी जया पाहिले तया नाथांनीही देखिले, आजही तैसेची संचले समाधिस्थ ज्ञानेश्वर। तर आजही त्याच रूपाने समाधिस्थ राहून ते आपल्या भक्तांवर कृपाप्रसाद करीत आहेत। तर आजचा हा ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी संजीवनी सोहळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।